अरे एवढ्यावर झाडावर कशाला चढलो रे बा आणि कायच्यासाठी चढलो या व्हिडिओ मध्ये पूर्ण सांगतो मी. विचार तर खूप दिवसाचा आहे की हे काम करायचं, पण कॉलेज चालू असताना आपल्याला टाइमच नाही भेटायचं. मग आज रविवार होतो तर चला म्हटलं काही ना काही करून घेऊ. सकाळी तोंड घेऊन दोनच या कामात लागून गेलो. पहिले जेवढे घरातले 2 मडके होते ते घेऊन घेतले, त्याच्यानंतर जे बाहेर होते ते पण घेऊन घेतलं. आता तुम्ही म्हणसान करून करायला, ते तुम्हाला व्हिडिओ मध्ये पूर्ण मालूमच पडले. आता आपण जे करणार आहोत त्याचे तर मडकं फोडणंच पडते. मडकं फोडायला बसलो तर पहिलंच मडकं गलत फुटून गेलं. मला काही विषय नाही, आपल्या पाशी 2 आहेत तेच फोडू म्हटलं बरोबर. मडके फोडायला बसलो तर या पोट्ट्यानं अजून तिसरं आणलं. घे नाही दादा, त्या फोडलं होतं त्याच्या बदल्यात आणलं नाही. मला चांगलं काम केलं. ते झाल्यावर तर सर्व मडके फोडणं झाले होते, पण आता पाहिजे होती आपल्याला दोरी बांधायला. मग तिथून आपल्या डायरेक्ट स्प्लेंडरला चाबी लावली आणि चोट्ट्याला आलो. इथं आल्यावर दोरी घेऊन घेतली, तिथून डायरेक्ट सरळ घरी आलो. घरी आल्यानंतर तर सर्व पहिले मडके दोरीनं बांधून घेतले. आता विषय एवढा राहिला होता की याला लटकवायचं कुठं, तर मग तिथंच एक पोट्टा सांगत होता की बा या झाडावर जास्त पक्षी राहतात. मग इथं एक पहिलं मडकं लटकून घेतलं, त्याच्यानंतर तिच्यात पाणी टाकून दिलं हातोहात. मग तिच्यात पाणी टाकून झालं डायरेक्ट मंदिराजवळ आलो. मग इथं पिंपळ होता, त्याच्यावर तर आपल्याला दसणं होतं. कुठून दसा ते विचार पडला. कसं तसं दसलो बा वर धसलो. वर धसल्यानंतर तर पहिले मडकं लटकून ठेवलं, त्याच्यानंतर त्याच्यात हातावर पाणी टाकून दिलं. आपले मडकं लटकून झाले सर्व, पण आता आपलं रोज काम आहे की याच्यामध्ये पाणी टाकणं. आणि आमचे तर सर्व मडके झाले होते लटकून. आता तुम्हाला पण एक विनंती आहे की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, आणि तुम्ही पण तुमच्या घरी पक्ष्यांसाठी पाणी पिण्यासाठी असं काहीतरी तयार करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करजा आणि फॉलो पण करून घ्या तुमच्या भावाले.